आता हा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज, बटनाचा आहे. तर काय करायचं, बटनाचा ब्लाऊज असेल तर काजाकडनं माप घ्यायची. आता माप घेताना काय करायचं, पहिल्यांदा छातीचं माप घ्यायचं. हे बघा, हा सेंटर आहे कुठला, काखेतला. तर हे इथं पकडायचं आणि हे पहिलं काज, हे छातीचं माप घेताना असं घ्यायचं. हे बघा, इथून हे असं. तर आपली छाती आहे 12. तर इथं काय करायचं, पेपरवर 12 टाकून घ्यायचं आपण बरोबर. इथं हे 12 आलं. त्याच्यानंतर काय करायचं, पूर्ण उंची मोजायची. पूर्ण उंची मोजताना काय करायचं, हा ब्लाऊज व्यवस्थित असा करून घ्यायचा. हे बघा, एक साईड पूर्ण उंची मोजून अशी घ्यायची. शोल्डर पासून कमरेपर्यंत 14.25 उंची आहे पूर्ण. तर 14.25 मध्ये 1 इंच वाढवायचं. हे बघा, 14.25 म्हटल्या 15.25 येणार. आता काय करायचं, याचा बॉक्स करून घ्यायचा. हे बघा, इथं आलं हे आपलं 15.25. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपली गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी घेताना नेहमी 2.5 इंच घ्यायची. जर शोल्डर उतरत असला तर 2.25 टाकायची, नाहीतर गळा रुंदी नेहमी 2.5च घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं, गळा उंची मोजून घ्यायची. असा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा. परत त्याची गळा उंची मोजून घ्यायची. तर गळा उंची आहे 5.5. तर आपण जिथं 2.5 इंच टाकले तिथून बरोबर 5.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. हे बघा, आपलं इथं 5.5 आलं. त्याच्यानंतर परत इथं 2.5 इंच येते काय बघून घ्यायचं. तर इथं आपलं 2.5 इंच बरोबर आलेलं आहे. परत हा बॉक्स करून घ्यायचा 2.5 आणि 5.5चा. हा बॉक्स तयार आपला झाला. त्याच्यानंतर काय करायचं, शोल्डर मोजून घ्यायचं. शोल्डरची जी पट्टी असते ती जिथं भाईचा जॉईंट आहे तिथून तिथंपर्यंत. हे बघा, इथं भाईचा जॉईंट आहे आणि हे गोडचं आहे. तर बरोबर 2.5 आणि 1 लाईन आहे बघा. तर आपण काय करायचं, हे गळा रुंदीचं माप आहे 2.5, त्याच्या पुढं 3 आणि 1 लाईन टाकायचं. 3 इंच आणि 1 लाईन टाकली बघा, कारण आपलं शोल्डर तयार 2.5 आणि 1 लाईन आहे, त्यामुळं अर्धा इंच शिलाईसाठी वाढते. आता मुंडा मोजायचा. मुंडा कसा मोजायचा, जसं आपण गळा उंची मोजली तसंच मुंड्याचं पण माप मोजून घ्यायचं. हे बघा, हे बघा, आता मुंडा उंचीचं माप तर 5.5 आहे. तर आपण काय करायचं, जो शोल्डरचं माप आले तिथून खाली 5.5 इंच टाकायचं. हे बघा, 5.5 इंच इथं आलं बघा. आता परत हा बॉक्स करून घ्यायचा. आता 1 इंच ह्या कोपऱ्यातनं इथं टाकायचं, परत 1 इंच इथं टाकायचं आणि काय करायचं, गोल असा आकार द्यायचा व्यवस्थित. चंद्र आकार म्हणतात त्याला. हे बघा, हे असे हे झालं आपलं गळ्याचा आणि मुंड्याचा आकार. आता काय करायचं, एकच आकार दिलेला आहे, दोन्ही आकार आम्ही दिलेला नाही आहेत. आता काय करायचं, इथून हे बघा, योगपट्टीचं माप इकडं 3.5 घ्यायचं गळ्याकडल्या भागाला आणि मुंड्याकडल्या भागाला 3 इंच घ्यायचं. आता बरोबर ही अशी लाईन मारून घ्यायची. ही अशी लाईन मारली. आता आपल्याला कर्व शेप जर पाहिजे असेल तर थोडंसं असं आपण आतनं घेऊ शकतोय, अर्धा इंच होईल एवढं असं घ्यायचं. वरती मात्र जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आणि इकडं पण जेवढं आहे तेवढंच ठेवायचं माप. आता त्याच्यानंतर काय करायचं, कटोरीचं आपल्याला माप काढायचं आहे. तर कटोरीचं माप काढताना काय करायचं, जे काजा आहे त्या साईडची कटोरी मोजून घ्यायची. हे बघा कटोरी, हे बघा अशी इथून इथंपर्यंत. तर ही इथं कटोरीचा जॉईंट आहे बघा. तर 5.5 आणि 1 लाईन आहे. तर काय करायचं, आपण जी ही लाईन मारलेली आहे त्याच्यावर तेवढंच माप टाकून घ्यायचं, 5.5 आणि 1 लाईन. हे बघा, त्याच्यानंतर काय करायचं, आपली गळा उंची ही लाईन आहे, गळा उंचीची उभी लाईन आहे त्याच्यावर 1.5 इंच घ्यायचं.
हे बघा हे असं, आणि बरोबर असा फुगीर असा आकार द्यायचा. हे बघा ह्या ठिकाणी अंतर जे हे असते कमीत कमी 2.5, 2.25, 2.75 याच्यावरती हे मधलं अंतर नसते. असा फुगीर असा आकार द्यायचा. आता कटिंग करायचं. पेपरच्या 2 घड्या घातलेल्या आहेत, एक पुढचा भाग आणि एक मागचा भाग. बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला माप व्यवस्थित टाकता येतील. बंद बाजू आपल्याकडेच ठेवायची. आता हे बघा एकच वरचा भाग घ्यायचा. मुंडा बरोबर कट केला, गळा बरोबर कट केला, उंची बरोबर कट केली आणि छाती बरोबर कट केली आपण. आता त्याच्यानंतर एक वरचा भाग फक्त मी उचलला. हे बघा हे असा आहे. हे बघा हे योगपट्टीचं माप आहे. आता ही कटोरी कट करून घ्यायची. आता हे बघा हे जो मध्य आहे की नाही तिथनं बरोबर असं हे कट करून घ्यायचं. हे बघा हे आपलं पार्ट झालं 1 2 3 4. 4 पार्ट हे महत्त्वाचे असतात. आता हो आहे गळ्याचा भाग. तर काय करायचं, गळा आपला माग